नमस्कार सर्वांना आणि सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. भारतात अनेक संत व महापुरुष होऊन गेले आहेत. त्यातीलच आपण आज संत गाडगेबाबा यांच्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात यांना बरेचसे लोक ओळखतात. आजपर्यंत अनेक साधू संतांनी देवदेवता, धर्मव्रत, दान, तीर्थयात्रा यांचेच प्रचंड बंड माजून लोकांना देवखुळे आणि धर्मवेडे बनवले आहेत. सध्या माणसापेक्षा दगडी देवताची प्रतिष्ठा खूपच वाढली आहे. परंतु या सर्व साधू संतांपेक्षा संत गाडगेबाबा यांचे व्यक्तिमत्व आणि विचार खूपच वेगळे होते. ते स्वतःबद्दल नेहमीच म्हणत, कुठे ते ज्ञानोबा, तुकाराम, एकनाथ, कबीर यासारखे मोठे मोठे संत आणि मी कुठल्या झाडाचा पालापाचोळा. परंतु आपणाला संत किंवा बाबा म्हटले की लगेच चमत्कार हा शब्द आठवतो. म्हणून मी के.सी. ठाकरे यांचे श्री संत गाडगेबाबा यांचे हे पुस्तक वाचले आणि माझ्या विचारशक्तीत प्रचंड अशी सुधारणा घडून आली. कारण यांचेच कार्य हे जगावेगळे होते. समाज सुधारण्यासाठी आज घडीला अशा संतांची गरज आपल्याला आहे. नुसते अंगारे धुपारे आणि टीके लावणारे संत आता नको वाटायला लागले. गाडगेबाबाच्या कार्यांची प्रशंसा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा केली आहे. असे त्यांचे समाजाप्रती कार्य होते. तोपर्यंत आपण चर्चा पुढे चालू ठेवण्या अगोदर चॅनलचा हेतू काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. या चॅनलवरून कोणत्याही जाती, धर्म, वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य करणे नाही, तर समाजातील अंधविश्वास, पाखंड, भेदभाव, बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा व दृष्टिकोन समाजासमोर आणून समस्त मानवजातीला सुख, समृद्ध व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करणे आहे. संत गाडगेबाबा यांचे खरे नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर असे आहे. 23 फेब्रुवारी 1876 साली यांचा जन्म शेणगाव, अमरावती येथे झाला. त्यांचे वडील झिंगारजीराव वराडातील अमरावती तालुक्यात कोतेगाव येथे राहायचे आणि झिंगारजी हा शेणगावाचा घरंदाज नागोजी परीटचा नातू होता. जातीने जरी परीट असला तरी घराणे खूप सुखसोयुक्त होते. मुख्य व्यवसाय शेती करायचे. परंतु त्या काळी सर्वच समाज हा अडाणी असल्याने नैवेद्य म्हणून कोंबड्या बकऱ्याचे बळी व दारूचे नवस चालायचे. म्हणजे चांगले झाले तरी कोंबडे बकरे कापायचे आणि वाईट झाले तरी देव कोपला म्हणून कोंबडे बकरे व दारूचा नैवेद्य दाखवा लागत. कोणी कितीही वैचारिक शहाणा असला तरी समाजातील या चालीरीतीसाठी त्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना पण हे करावेच लागत होते. सारी परीट समाज अशा फंद्यात अडकलेली होती. मग बिचारा झिंगारजी कसा सुटणार? अखेर देवकार्याच्या निमित्ताने झिंगारजी अट्टल बेवडा बनला आणि संपूर्ण गुरेढोळे, शेतीवाडी सगळ्यांचे दारूपायी वाटोळे झाले. शेणगावच्या भुलेश्वरी भुलवरी नदीच्या पलीकडे कोतेगाव येथे त्यांचे मावस भाऊ यादवजी आणि जयरामजी राहत होते. त्यांनी या पतित कुटुंबाला म्हणजे संपूर्ण जेव्हा यांच्या कुटुंबाची दैनंदिन अवस्था खराब झाली, आर्थिक अडचणी निर्माण व्हायला लागल्या, तेव्हा या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेलं त्यांच्या भावांनी. त्याच ठिकाणी सन 1884 साली झिंगारजीरावने मरणाला मिठी मारली. परंतु मरता मरता त्याने आपल्या पत्नीला बजावून सांगितले, या देवकार्यामुळे मला दारूचे व्यसन जडले, होत्याचे नव्हते झाले. कसले हे देव नि कसले त्या दगडा धोंड्याचे देवकार्य. आत्ताच्या आत्ता ते खंडोबा, ती आसराई आणि देवाऱ्यातले सगळे दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नको लागू देऊस त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला बळी देणाऱ्या धर्मापासून. तो सैराट नास्तिक झाला तरीच परवडेल, पण त्याला बोकड खाऊ दारुड्या देवाच्या नादी
नको लागू देऊस. ज्याप्रमाणे गाडगेबाबा यांचे चरित्र जाणून के.सी. ठाकरे यांचे हे पुस्तक वाचू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही डॉक्टर सतनाम हे हिंदी लेखक आहे यांचे देखील पुस्तक आहेत, तेही त्याचाही तुम्ही आधार घेऊ शकता गाडगेबाबांची माहिती मिळवण्यासाठी. 1920 डब्ल्यू ब्रिग्स द चामार या पुस्तकात तर असे लिहिले आहे की अस्पृश्य जातीमध्ये सुद्धा जातीवाद चालायचा. यामध्ये चामारसुद्धा धोबीच्या म्हणजे परिटांच्या हाताचे जेवण करत नसे. आता विचार करा, इतक्या मागास समाजातून एखादा चेहरा झळकणे म्हणजे पाखंडी लोकांच्या बुडाला किती आग लागली असेल. झिंगारजी म्हणजे गाडगेबाबांचे वडील. ते वारले म्हणून गाडगेबाबा आणि सखूबाई म्हणजे त्यांची आई यांना माहेरी म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे गाव येथे त्यांचे भाऊ घेऊन आले. तेथे वृद्ध आईवडील व भाऊ चंद्रभान हे सगळे सोबत राहू लागले. डेबूजीला लहानपणापासून कामाची आवड होती म्हणून डेबूजीने गुरे चारणीच्या कामावर नेमणूक झाली. यांनी शिक्षण अजिबात झाले नाही. डेबूजी म्हणजे गाडगेबाबा रोज सकाळी पहाटे उठून गोठा साफ करून जनावर घेऊन रानात नित्यनेमाने रानात जाई. मिळेल ती चटणी भाकर खाऊन आनंदात राही. डेबूजीची मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणवण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातील मंडळी कधी काळी भजने करायची, ती ऐकून वेडीवाकडी म्हणायची त्यांनी सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवारी मंडळी जमून नदीच्या काठी भजने चालू लागली. रिकामा रॉकेलचा डब्बा असेल ते फुटके तुटके भांडे हे वाजवून ते रोज कीर्तन करू लागले. रोज कोणी ना कोणी एखादा नवीन अभंग पाठ करून आणावा नि टोळीने तो आपला भजनात चालू करावा असे नेहमी ठरलेले. डेबूजी चांगला 14-15 वर्षाचा झाला तेव्हा मामाच्या सांगण्यावरून आता गुरे राखणी बंद करून शेतीचे कामे पाहू लागला. स्वतःला वेळेवर भाकर मिळो न मिळो, पण बैलाची वैरण, त्यांची गोठा सफाई, रोज नदीतले अंग धुणी हे कामे अगदी तो नित्यनियमाने करायचा. शेतकाम डेबूजीने पत्करल्यापासून शेतीची सुधारणा झाली व उत्पन्न वाढले. 1892 साली डेबूजीचे लग्न हे हंबीररावाच्या घरी थाटात झाले. घरात सौ कुंताबाई सून आल्यामुळे सखूबाईच्या वटलेल्या जीवनाला पालवी फुटली. हौसमौजेसाठी चंद्रभान मामा सावकाराच्या गळाला लागला होता. सावकाराच्या गळ्यात गेलेली जमीन परत मिळवण्यासाठी डेबूजीने खूप मेहनत घेतली. म्हणून डेबूजी म्हणजे गाडगेबाबा नेहमी म्हणत, उपाशी राहा पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नका रे बाबांना. गाडगेबाबांना आणण्याची खूप चीड होती. त्यातीलच एक किस्सा असा आहे. गावात नाम सप्ताह व्हायचे. आंधळे पांगळे आणि अस्पृश्य यांच्या टोळ्या आणण्यासाठी गावागावातून धावायच्या. परंतु नेहमीच ठरलेलं होतं, सगळ्यांनी जेवण झाल्यावर उरलेले खरकटे उष्टे अन्न त्या अनार्थी गरिबावर दुरूनच झुंगारायचे म्हणजे फेकून द्यायचे त्यांच्या अंगावर आणि मग तुम्ही खा. परंतु डेबूजीला हा किळसवाना प्रकार अजिबात आवडत नसे. देवाचा महाप्रसाद हा नीटनेटका आणि स्वच्छ आपण गावकऱ्यांनी खावा आणि उरलेला खरकटा या असहायांच्या अंगावर फेकावा. ती काय माणसं नव्हत असं ते म्हणत. गावकीचा महाप्रसाद त्यांना नीट पंक्तीत बसवून तुम्ही खाऊ घालीत नसाल तर मी तुमच्या मागं येणार नाही. माझ्या घरी वेगळा स्वयंपाक करून त्यांना पंगत देईन असे म्हणताच गावकऱ्यांची डोळे उघडले. लोकांची काकू पाहताच डेबूजीने आपल्या घरी ताबडतोब चांगल्या प्रकारचे पक्वान्न बनवून अंध, पंगू, महारोगी आणि अस्पृश्य बांधवांना घरच्या अंगणात रांगेत बसून पोटभर जेवण घातले. परटाच्या आयुष्यात 3 बळी ही एक म्हण प्रचलित होती. म्हणजे त्यांच्या घरी लग्न असो, जन्म असो व मरण झालेले असो, यातील काही जरी झाले तरी तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, बोकड्याची कंदुरी आणि दारू ठरलेलीच असायची. कुंताबाईला मुलगी झाली म्हणून आता सर्वांना मेजवानी मिळणार, सगळीकडे बोंब झाली.
परंतु डेबूजीची आई घरात कुरकुरू लागली आणि नवऱ्याची मरतेवेळीच दिलेल्या शब्दाची तिला जाण झाली. डेबूजीला गावातील चर्चा ऐकू आली तेव्हा त्यांनी मटण दारू कायमची बंद असे सांगितले आणि घरी गोडधोड होणार असे ठरवले. आणि शांतपणे डेबूजी बोलू लागला. बाप हो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही, आपल्या अडाणीपणाची नि जिबलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू ब्राह्मण ते कधी मारतात का बकरा, पितात का दारू, बारशाला, लग्नाला नि मर्तिकीच्या 13व्याला सुद्धा ते गोडधोड पक्वानाच्याच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही का, असं म्हणणं आहे का तुमचं? भल्या भल्या फंद्याला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला की दुसऱ्या एका जीवाची हत्या आणि कुणी मेला तरी पुन्हा हत्याच, हा काय धर्म समजावा. चला बसा पानावर आणि गोडधोड आनंदाने पोटभर खा. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू. सर्वांची बोलती बंद झाली आणि सर्व जेवू लागले. गाडगेबाबांची आतापर्यंतची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास शेअर आणि लाईक नक्की करा आणि चॅनलला प्रोत्साहन म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गाडगेबाबांची राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ऐका. धन्यवाद.